आमचे एक मित्र भागवतकार आहेत, ते म्हणले आता ऐका बरं का. आणि काय सुदामदेव पोहे घेऊन गेले बरं का, आणि काय त्या पोह्याला चव होती बरं का. आणि देवाच्या बायकोला तशी चविष्ट पोहे करताच येत नव्हते बरं का. आणि काय त्या पोह्यामध्ये चव होती, त्या चवीला पंढरपुरातला मालक बोलला बरं का. आणि मग सुदाम देवाला सोन्याचं गाव दिलं. माणसं मर्तेंद्र सुंबळ्या वाचून सांगत आहे भागवत. पोहे हे निमित्त शुद्ध भाव देखून या. भाव शुद्ध होता आणि शुद्ध भावाने विटेवरच्या मालकाचं गुण गायलं. गाव सोन्याचं केलं. अर्बूज क्विंटल सोनं उरलं. किती टनाचा एक अर्बूज सांगता येईल का? एखादा सीए ची परीक्षा देणार आहे का इथं? चार्टेड अकाउंटंट किती टन टाकल्या एक अर्बूज? खर्व, निखर्व, पर्व, भयस्ती, भयाम, मंगलम, आसुडी, आस्तु, खलयम, पर्वणी, गत्वम, सांख्यम, मेयम, तुल्यम. काय नाही सांगताय? बरा तुमच्यापेक्षा गिरगावचा बाळ्या 7वी शिकलेला. एकावर 18 शून्य असल्यावर ए पिवळे कपडे सगळे, बाकी कोणी कॉपी करायची नाही. एकावर 18 शून्य दिल्यावर त्याला काय म्हणतात? अरे राजे हो, त्याला शंखू म्हणतात. विठाला 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 विठाला. माय बापाला बुडण्यासाठी शिकू नका रे, पाप लागन. लय बेजार व्हाले ते रानावनात. रक्ताचा घाम करून मातीत टाकायले. तुम्हाला पुस्तकाला पैसे द्याले, ट्युशनला पैसे द्याले, औरंगाबादला राहायला खोलीला पैसे द्याले, जाण्यासाठी पैसे द्याले, कॉलेजला जायला खुसकुटी द्यालेत, मोटरसायकल द्यालेत. त्याने दिलेल्या पैशावर माती टाकू नका. जरा शिका शिका. शंकू म्हणते त्याला. अर्बूज क्विंटल सोनं शिल्लक राहिलं. विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीने सांगितलं देवा गाव सोन्याचा केला, घर सोन्याचे, दार सोन्याचे, सगळं सोन्याचं, गावाचा तट सोन्याचा, 52 अर्बूज क्विंटल सोनं उरलंय. काय करायचं? मसनवाटा सोन्याचा करा. सुदामदेवाचा मसनवाटा सोन्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, मसनवाट्याचा संबंध नाही. माणसं मरत नाही, पुण्य संपलं की खाली बोंबलत. येऊ लागती माघारी मृत्यू लोका. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. कुबेराला अलका नावाची नगरी सोन्याची, मसनवाटा मातोड्याचा. सुदामदेवाला गाव सोन्याचं आणि मसनवाटाही सोन्याचा. ताकद कशाची? दुसऱ्या कडव्याची. खुमाई राजो पाती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आळवेते किंवा आठवेते. वनवासात गुण गायलंय. स्वतःच्या संसाराचं मात्र केलं. 56 कोटी यादव मैरेक नावाची मदिरा पिऊन मेले आणि पांडवाला हस्तनापूरची गादी देऊन टाकली. कुशल बुवा. फक्त गुण गाण्याची ताकद पांडवाने वनवासात पण गुण गायलं. ही गुण गाण्याची ताकद इतकी मोठी आहे. निष्ठेनं जन जन गुण त्याचं गायलं, त्याचं ते कामच करत आहे. इतकी मोठी ताकद, इतकी मोठी ताकद गुण गाण्याची. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. मग जगाच्या मालकानं आम्हीच दाखिलं. पुढचं घ्यायचं का? तिसऱ्या कडव्यात निषेध.
लगे मुक्ती आणि संपदा. मुक्तीचा नकार केला, मोक्ष नकोय म्हणले. सांगा बरं, इथं बसलेला मोक्ष कोणाला आवडत नाही? आवडतो सगळ्याला. रमेशराव भेटतो का? इतकं सोपं आहे का ते मोक्ष भेटायला दादा? आणि तुकोबाराय मोक्ष का नको म्हणले? मोक्ष सुख हानू लाता. कशा करता? मोक्षामा घरी कामारी हे दासी. ते भांडे घासायला आमच्या इथं मोक्ष, आणि काय करायचं? मोक्ष देवा आम्हाला. नकोय म्हणले आम्हाला मोक्ष. मोक्षाची काही गरज नाही. न लगे मुक्ती आणि संपदा. पैशाचा तिरस्कार कशा करता केला असेल? मालकांचंच वाक्य, ऐसा कोणी दावा, ऐसा कोणी दावा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन. पैसे आवडत नाहीत त्यांना हातवरी करावं. आमचे कधी कधी कंबर बांधून पैशाच्या विरोधात बोलते, भेटत नाहीत म्हणून. अरे पाहिला का एखादा महाराज काही बोलत नाहीत आणि कमी दिल्यावर पुढच्या वर्षी तारीख देत नाहीत. तुला चांगलं माहिती आहे ना? सोमवाऱ्या गप्पा कामाच्या नाही. खुशाल बा पैसे आवडत नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन. हो, 1 किलोमीटरवर गेल्यावर काकडे वगाडी उभी राहते. आणि मग कार्यकर्ते फोन, तो भीमराव गेले तिकडं चिच खेळात, आणि ते मोरे काका घरी, आणि मग गिरगाव करायचं. मग काय भीमराव काका दे कस काय दे असं कस काय बाबा. आणि तो आता लय कीर्तनात वैराग्य पिळू पिळू सांगितलं. चुकीच्या गोष्टी आहेत हे. आम्ही नाही गप्पा हाणायच्या. हे तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकोबारायचा का संपत्ती नको म्हणले? पैशाची मालकीन लक्ष्मी आहे. टकले अण्णा हे सुजे. पैशाची मालकीन कोण रे? अजय. लक्ष्मी. लक्ष्मी. आणि ही लक्ष्मी कोणाची पत्नी? पंढरपुरातल्या मालकाची. आणि लक्ष्मीचा पती तुकोबारायच्या पत्नीचे पाय चाटितो. काटा काढताना काय चाटलं? कशान काढा काटा? नाचकांडानं, कात्रीनं, काट्यानं, सुईनं दाबनं ना. दंताभयस्थितेषु ओष्टाम्रसनस्थितो पदांबुज भयस्थितं चरणरजाति जायते नैवं गांजा कसम लिखितम. हे का गिरगावकरानं लिहिलंय का गांजा फुक्यानं लिहिलंय का त्या नालायकानं? महाराज, ज्या तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती लक्ष्मीचा पती चाटतोय, ते तुकोबाराय लक्ष्मी कशाला मागते? काय गरज आहे? याच्या पलीकडे सांगू का? तुकोबाराय कोण आहेत? कोण कोण कोण? कनकाबाई नावाची स्त्री पंढरपूरला गेली. त्या बाईचं नाव होतं कनकाबाई. 10 मिनिटं सरकून पुढं. चालतंय म्हणते ते. कनकाबाई नावाच्या स्त्री पंढरपूरला गेल्या आणि मालकाचं दर्शन घेतल्याबरोबर रिंदोतून आवाज आला, कनकाई. तर बाईच्या लक्षात आलं पुढचा माणूस मला नुसता आई म्हणील, पण मग नाव त्याला माहित नाही. आणि मागचा कनका म्हणील, पण आई कसा म्हणील? मागचा पती होता, त्या पतीचं नाव बोलोबा. मग नवरा कनका म्हणील, आई कसा म्हणील? संभ्रमात पडल्या मालकाला विचारलं, मला कनकाई कोण म्हणते? तेच म्हणते. ते म्हणजे कोण? विटेवरचा मालक. काय देवा हे माय मागणं काहीतरी, मागणं मागणं. कनकाबाई म्हणल्या, देवा मागायचंच नाही. देवानं सांगितलं, माय तुला महिषपती काहीतरी माग. कनकाबाईला काय म्हणला विटेवरचा मालक? कनकाई तुला माई शपथ आहे, काहीतरी माग. तर आई साहेबाला वाटलं देवाची शपथ कशी मोडायची, मागते देशील का? हो. पण देवा एक काम कर, मी मागते पण एकच मागते, आता तू माग. देव म्हणलं, असं कसं मागणं? तुम्हाला माझी शपथ घातली ना, तुझी शपथ घातली म्हणूनच मागते.
तू मला माग, तू मला तुझी शपथ घातली म्हणूनच मागते, तुला काय पाहिजे ते मला माग. आता याच्या इथं काय कमी होतं मागायला? पण देवा आता तुझ्याच मागण्यात शपथ मोडायली, हा पटकन काय मागायचं तर माग. तर विटेवरच्या मालकानं पितांबराची वटी केली आणि कनकाबाईला सांगितलं 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. म्हणे रामेश्वर भट्ट दिजा. आणि तुका विष्णू 9 महिने पोटात विटेवरच्या मालकानं कनकाबाईच्या जागा मागितली. तुकोबार आहे प्रत्यक्ष विष्णू. रामेश्वर शास्त्रींचं वाक्य. हे लोक ठरले भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणे रामेश्वर भट्ट दिजान तुका विष्णू. महाराज तुकोबार आहे म्हणले, देवा ज्या बाईनं तुला भीक मागायला लावलं त्या बाईचा मी मुलगा आहे, मी तुला कशाला पैसे मागू, मी कशाला तुला पैसे मागू. न लगे मुक्ती आणि संपदा पाहिजे काय, संत संग दे सदा. कशा करता संताची, संतांच्या संगतीत किती फायदा होतो हे लय लांबचं टोक आहे. अलीकडे ऐक, संतांच्या जवळ गेल्याच्या नंतर त्यांच्या पायाला चिटकलेली माती जर अंगावर पडली तर त्या मातीच्या कणात इतकी ताकद आहे, वासनेचे बीज जळून जाय. आणि वासना इतकी 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 वाईट आहे, पहा त्या रावणा काय झाले वासनेमुळं. इंद्रा पडले भगचंद्र झाला काळा, नारद चुकला चाला भजनाचा. इतकी वासना विचित्र, इतकी वासना विचित्र. महाराज ब्रह्मदेवाला सुद्धा मृत्यू लोकात अपूज्यता आली. पुष्कर जर सोडून दिलं तर जगात कुठं मंदिर नाही, वासनेमुळं. इतका विचित्र काम. पाराशर नावाच्या साधून दुपारची रात्र केली, पाण्यातली नाव आकाशात नेली. एवढी मोठी ताकद, एवढी मोठी ताकद पाराशराची. पण पाहत्या वासनेनं काय केले, इतकी बेकार वासना. संतांच्या पायाला चिटकलेल्या मातीनं वासना जळून जाती. मग संतांच्या पायाच्या रजकणात इतकी ताकद आहे तर संतात किती ताकद असेल. संत संग दे सदा, ही मागणी माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांची आहे. राजे हो, मोठ्या श्रद्धेने चालत असलेला सप्ताह 2 चिठ्ठ्या आहेत माझ्याकडं, 5-5 मिनिटावर त्याच्यातला ऐका. महाराज गुण गायलं माझ्या चोखोबारायने देवाचं. त्या गुण गाण्याची ताकद इतकी होती, स्वर्गामध्ये 5 प्रकारचं अमृत खराब झालं इंद्राच्या चुकीनं. 222 पद एकाच मंत्र्याला होते, 222 पद एकाच मंत्र्याला. त्या मंत्र्याचं नाव अमरपुरीचा राजा इंद्र. यानं एक चूक केल्यामुळे स्वर्गातलं 5 प्रकारचं अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी जगातला कुठलाही पर्याय सिद्ध झाला नाही. तो एकच पर्याय सिद्ध, जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव. या पंढरपूर नावाच्या गावामध्ये बाजूला मंगळवेढा नावाचं गाव, आणि त्या मंगळवेढ्यामध्ये चोखोबाराय नावाचे संत होते. या संतांनी रामकृष्ण नामाचं गुण गायल्याच्या नंतर स्वर्गातला अमृत शुद्ध व्हावा, ही ज्यांच्या गुण गाण्यातली ताकद आहे ते चोखोबाराय. त्या चोखोबारायांचं मंदिर मेहुणा राजाला आता व्हायले. शासनानं बऱ्यापैकी निधी दिला, पण तिथलं प्रशासन थोडस मदत करत नाही. खालचं प्रशासन ते मंदिर करण्यासाठी गुरुवर्य नामनिष्ठ सद्गुरू पाचपोर महाराज असीम प्रयत्न करतात. महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2503 गोशाळेला 2503 गोशाळेला ज्या महात्म्याने कीर्तनाचा आणि रामायणाचा निधी त्या गोशाळेपर्यंत पोहोचतो, अशा महाराष्ट्राच्या मातीतला वारकरी आदरणीय सद्गुरू पाचपोर महाराज. आतापर्यंत 450 मंदिराचा जीर्णोद्धार, 450 मंदिराचा जीर्णोद्धार ज्या साधूच्या हाताने होतोय, त्या साधूनं वारसा घेतला, वसा घेतला. आदरणीय पाचपोर बाबांनी चोखोबारायचं मंदिर करायचं. सध्या आता भंडाऱ्या डोंगरावर 125 कोटी रुपयाचं मंदिर व्हायलंय, 125 कोटी रुपयाचं मंदिर तुकोबारायचं व्हायलंय. तुकोबारायचं पंकजजी महाराज त्याचे फार मोठे फार श्रम घ्यायलेत. पंकज महाराज म्हणून आहेत, फार श्रम घ्यायलेत. कधी कधी देहूला जर गेले तर आपल्या खिशाला हात लावून आपल्या खिशातले 4-2 रुपये भंडारा वरी डोंगरावर जे मंदिर व्हायलंय का, त्या मंदिरामध्ये 8 आणे 4 आण्याची पावती फाडा. वरी गेल्यावर सांगता येईल आपल्या पूर्वजांना की आम्ही तुकोबारायचा भंडारा डोंगरावरचा कळस पाहून आलोत. ते मंदिर 125 कोटी रुपयाचं, तसं 250-300 कोटी रुपयाचं मंदिर होईल तिथं. इतकी मोठी व्याप्ती आहे. ते पंकज महाराज फार बेजार व्हायले, फार बेजार. त्या महात्म्याला प्रणाम. आणि इकडं मेहुणा राजा नावाचं गाव आहे विदर्भामध्ये. त्या मेहुणा राजा नावाच्या गावामध्ये चोखोबारायचं मंदिर फार मोठं करण्याचा मानस पाचपोर बाबांचा आहे. ते मंदिर व्हावं
याच्यासाठी सुद्धा निष्ठावंत वारकऱ्यांचे आशीर्वाद सहकार्य असावा असो. आणि या सद्गुरू पाचपोर महाराजांचं आपलं सद्गुरू चोखोबारायांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा ठिकाण कुठे, इसरूळ नावाचं गाव, इथे एक चोखोबारायचं मंदिर केलं आणि तिथे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा. त्या कार्यक्रमाचा अवधी 5-5 ते 13-5 पर्यंत सप्ताह आहे. या सप्त्याचं आयोजन केलं आदरणीय महाराष्ट्राच्या मातीमध्ये कमी वयामध्ये एका तारुण्याच्या स्थित आशेवर गोड ज्यांचं वाणीवर प्रभुत्व आहे, ज्यांचा आवाजाचा असा सुरेल कोकिळकंठी आवाज आहे, असे आदरणीय हरिभक्तीपरायण पुरुषोत्तमजी महाराज पाटील त्यांनी या सप्ताहाचं आयोजन केलं. आणि तिथे चोखोबारायच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. त्या सप्त्यात जर योग आला तर एका दिवशी जा, घ्या त्याही मूर्तीचं दर्शन घ्या, ते तुमचं चांगलं करेल. ते सप्त्याचं आयोजन पुरुषोत्तम महाराजांनी केलं, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. मला तरुणांची एक इच्छा होती या सप्ताहामध्ये की महाराज आमच्या गावात सगळं सुफलाम सुजलाम सुफलाम आमचं गोड गाव झालंय, पण आमच्या गावामध्ये थोडंसं काही आता काही माणसं एक चुका करतेत, तांब्या घेऊन डबकं घेऊन टमरेल घेऊन रस्त्याला जातेत, हे जरा बंद करा. आता हे कीर्तनात बोलायचं स्टेज आहे नाही असं नाही म्हणता येणार. स्वच्छतेच्या बाबतीत कीर्तनात सांगितलं तर काय वावगं थोडं ठरेल. 10,000 वर्षापूर्वी त्रेतायुगात स्वच्छतेचा सल्ला दिला माझ्या शबरी मातेनं. 10,000 वर्षापूर्वी त्रेतायुगात सल्ला दिला स्वच्छतेचा, साफसफाईचा सल्ला दिला शबरीनं दिला स्वच्छतेचा. काल 700 वर्षापूर्वी स्वच्छतेचा सल्ला दिला माझ्या चोखोबारायांनी. रस्ते झाडायचं काम करत होते, नाल्या उपसायचं काम करत होते. काय मोठा सल्ला दिला माझ्या चोखोबारायांनी, चांगलं वागा चांगलं वागा, स्वच्छतेचा सल्ला दिला. मग चोखोबाराय जर स्वच्छतेचा संदेश देतात, माझ्या शबरी माता स्वच्छतेचा संदेश देतात. आता जर देवगडचा आश्रम पाहिला ना तुम्ही, सद्गुरू किशनगिरी बाबांची समाधी, दत्तात्रयांचं मंदिर आहे तिथं, सद्गुरू किशन बाबांची समाधी आहे. आणि आदरणीय गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय वंदनीय सद्गुरू, नाव माहिती देवगडच्या बाबांचं आत्ताच, सद्गुरू भास्करगिरी बाबा. आश्रम बघायला जा, आश्रम बघायला जा. शासनानं स्वच्छतेच्या चळवळीत पाठवलेले अधिकारी त्या आश्रमावर गेल्याच्या नंतर ते विचार करतात महाराज आश्रम कसा शुद्ध ठेवतात, इथून आपण स्वच्छतेचा संदेश घ्यावा. ते सद्गुरू भास्करगिरी बाबांना विचारा कसा आश्रम स्वच्छ आहे. आणि तोच वारसा या पांढरी पिंपळ गावातल्या तरुणांच्या अंतकरणात आहे. आपलं गाव स्वच्छ असावा. विनंती करतो सज्जनांनो, आपल्या प्रतिष्ठेचा पंचनामा नकोय 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 नकोय. मी फार दिवसापूर्वी एका गावाला भागवताला गेलो. भागवत सांगत होतो. भागवत कृष्णाचं होतं, सांगायला मी होतो. मग भागवत कोण ऐकणार आहे? एक जण म्हणला महाराज माझं भागवत ऐकायला आहे. मी म्हणलं पप्पेची मग ऐकायची नाही तू भागवत, तर मी कसं ऐकल? भागवत कृष्णाचं. एक जण म्हणला आपला काल आहे. म्हणलं काला कृष्णाचा आहे, सांगायला तू येस. तो हा काला कोण ऐकन कालू आहे? एक जण म्हणला मोह कीर्तन, कीर्तन देवाचं आहे रे, सांगायला तू, असं विसरतेत माणसं. तर भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगायला एका गावात गेलो. कधी कधी लय भानगडी होत्यात. आणि तो चांगला माणूस होता, मोठा माणूस होता. आणि त्या माणसाकडं चांगला बंगला गिंगला, बाथरूम गिथरूम सगळं, आंघोळी, ते काय दुसरीकडे जाते त्याला टॉयलेट वगैरे काय इंग्रजीत म्हणतात ना, फिरून फिरून मला इंग्रजी यायला लागली. आणि चांगला वाडा, पण मला ती जुनी सवय डबकं घेऊन जायची. त्या माणसानं सांगितलं महाराज एवढं मोठं घर आहे, हे कशा करता बांधलंय, आणि ह्या वास्तुशांतीसाठीच भागवत लावलंय, आणि तुम्ही कशाला डबा घेऊन जाता? नाही म्हणलं मला ती पहिल्यापासून सवय आहे मोकळ्या राणी जायची. बर जावा तर गेलो कोणीकडे, जिकडं बाया जातात तिकडं. भागवतात सत्काराला एक जणांनी शाल आणली होती, रंगीबेरंगी शाल होती. गारव्यातलं भागवत होतं हिवाळ्यात, म्हणून थंडी वाजवणी म्हणून ती शाल अशी अंगावर घेतलेली. आणि गेलो पांदीला, आणि त्या पांदीला बाया जात होत्या त्या गावातल्या. मी बसलो अंगावर ती रंगीबेरंगी शाल म्हणल्यावर दुसऱ्या बाईला वाटलं ही बाईच बसली. मया 50-50-100 फुटाच्या अंतरावर एक बाई. बाळ्या तो म्हणला मेलो रे आता. आता गावातल्या लोकायला कळालं बायाच्या पांदीला ह्यो गेला
तर मला चावडीवर कापीत येत, चावडीवर कापीत येत. दुसरी बाया आली, आता कॅमेरे चालू आहेत रे, काय घेता रे कॅमेऱ्यात, हे स्वच्छतेमुळे सांगायला लागलो मी. बरं घ्या बाबा, जाऊ द्या, काय पेटवायची तर पेटवा, गिरगाव करायची. आणि मग 350 गंगापैकी एक गंगा पंढरपुरामध्ये. सकल तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखली देखली. ती नुसती पाहिली की सगळे तीर्थ घडतात. अहो, तुमच्या माझ्यासारख्या पापेनं आंघोळ केल्यावर गंगा पण मळून जातात, आणि मळालेल्या गंगा शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. गिरगावकर म्हणे नाही, शंकर सांगे ऋषी जवळे, सकल तीर्थे माध्यान काळी, येती पुंडली का जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. त्या गंगा पुनीत होण्यासाठी पंढरपूरला येतात. म्हणून वास द्यावा पंढरीचा. काही काही तीर्थाला नियम सांगितले, नियम. वे निदानम वाराणसीयम, पिंडदानम प्रयाग क्षेत्रे. कुठं ये निदान करावं लागतंय, कुठं पिंडदान करावं लागतंय. नवनीतम भय जायते नाम, केदार स्वजयत तो. तिथं लोणी समर्पित करावं लागतं. पंढरपूरला काहीच द्यायची गरज नाही. काही काही ठिकाणावर जाण्याची लायकी लागते. हो, एक जगदंबेचं ठिकाण आहे, त्या जगदंबेच्या अधिष्ठान नाव सांगत नाही, घरी गेल्यावर पहा. त्या अधिष्ठानावर गेले, हवनम कुंडेषु भयजयाम ब्रह्मचर्यम स्तते वचम, मात्रेन मासोत्तमानाम यज्जायते ब्रह्मचर्यानाम. त्या देवीच्या समोर एक कुंड सतत पेटलेला आहे, आणि त्या कुंडाचं दर्शन झाल्याशिवाय देवीचं दर्शन नाही. आणि त्या कुंडाचं दर्शन घेण्यासाठी 1.25 महिन्याचा संन्यासी पाहिजे. भार्याम नवम संगेशु, 2.25 महिने ब्रह्मचारी राहिलेला संसारिक पाहिजे, तर त्या देवीच्या दर्शनाला जावा. आध पापम पूर्वजम पतनम नरकास्ती, नाही तर सगळे पूर्वज नरकात जातात वड्यात बोंबलत. तसं पंढरपुरात नाही. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पेटवावे चोका मेळा. कोण्याही जातीचा या कसा या, पंढरपुरात आंघोळ केली की शुद्ध. ही ताकद पंढरपुरातली. वास द्यावा पंढरीचा. पुन्हा सदा संग हरिदासाचा. एक मुद्दा सांगतो गुरुजी तुमच्या करता, लय खोड गायलं. महाराज तुम्ही एक जागा लय सुंदर काढली होती, सुरुवातीत प्रमाण देईल तुम्हाला, लय सुंदर काळी झालत होतं. ताकद असती काय काय गोष्ट. आता तर कोणाला येते तमाशात, त्याच्यावर काय नसते. असं गोड वाटावं ना, गोड वाट. सगळ्याच बायका लोणचं घालता येतं, मग चविष्ट होतं काय. जुन्या म्हाताऱ्यानं घातलेलं लोणचं वाळून बी जाऊ द्या, कोहरको पाण्यात ती फोड बुडवा, चोखाच वाटते. आमच्या पोराची माईन लोणचं घातलं, तिसऱ्या दिवशी फेदरी आली वरून. इतकं नका हसू, माझी बायको तितकी येडी नाही. ते तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलंय, समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. विठाला सगळ्यालाच वाटलं येडी जगानी. भंगार सांगितलं की माणसं लय खुलत येतो. सदा संग हरिदासाचा. इतकंच बघायचं बुवा. आता पुढचं राहू द्या, आता पुन्हा कधी आल्या बघू. नागरे बुवा हे वकील लय भारी, जर सागाव करा ना. बैठकीतच कान फुगली मी. पुन्हा हे गावातले महाराज माझ्याकडे आधीच पाठवून दिले, जर सागाव करा. का संतांची संगती मागितली नामदेवरायनं. एक सुखदेव नावाचे साधू होऊन गेले. संतांची संगती किती मोठी बघा. अहोरात्र जगाच्या मालकाचं भजन केलं. घडलेल्या वृत्तांत सांगतोय. मला संत चरित्र वाचण्याचा नाद आहे कैलास बाबा. आणि संत चरित्र पंढरपुरातल्या मालकाला आवडते. जे भक्त चरित्राते प्रशंसिते, ते माझा आवडती निरुते, प्राणाही परुते. प्राणापेक्षा संत चरित्र देवाला आवडते.
मग पंढरपुरातल्या मालकाला जे आवडतं ते सांगायचं. अहोरात्र भजन केलं. येता साधू स्थळा घेत दर्शनाचा गुरळा. एक शपथ पुरा घरी साधू आला आश्रमावर की त्या साधूचं दर्शन घ्यायचं. अहोरात्र भजन. कालांतरानं वय झालं. संतांच्या संगतीची ताकद किती मोठी बघा. तसे साधू अधिकारीच पण महत्व संतांच्या बाबतीत दिलं. थकलं जरा म्हणजे म्हातारपण जवळ आलं. आता चाल मात्र भागवायची सगळ्या. फक्त महाराज तुम्हा दोघांना प्रमाण राहिले तर एक प्रमाण देतो तुम्हाला आता जाता जाता. त्याच्यामुळेच मी बोट करीत असतो. सगळ्याला प्रमाण दिलं पाहिजे. हो महाराजाला गाता जरी आलं तरी हे कशासाठी येतं. नवरदेवाच्या माईनं वजनात राहा. नवी साडी नेसवून पदरात इतके इतके तांदूळ बांधायचे, मळवट भरायचं आणि फिरायचं. हीच झाडून घेऊन जाणूसा झाडू लागली. तिकून बाई आली म्हणजे होय तिकडे. हा मी नवरदेवाची माईन तुला कोण म्हणे. कीर्तन करायला गाता येते, त्याचा आवाज चांगला असावा छान आहे, पण प्रमाणात त्यांनाच द्या. पुरावा आहे. जनी म्हणे बोला अभंग. पुरा शास्त्राचा. उभे राहणारी सामान्य लोक असतात का भजनी मंडळी. किती मड शहाणा असलं तर मसन वाट्यात एकटं जातं का. नाही म्हणले मड लयच हुशार आहे, 800 एकर जमीन कमी आणि ते मेल्या बी मसन वाट्यात चलतच गेलं कसं जाईल. तसं ह्या मड्याला विठोबा रुक्माई पुस्तूर न्याचं यायचं काम आहे. विठाला जुनी माणसं येतात सगळी. जुनी मजा येते वा. तुम्ही अजून बी बघा. जुने आंबे म्हणजे कोणते आंबे. गावरान. आणि आता नवीन संकरित खापक्या. एक माचला किती लिटर भर रस. कोणी कुणच वास येईन त्याचा. जुन्या गावरान आंब्याच्या अशा मीठ लावलं कोई धुईत बाय. हो त्या रसात पत्र दिसत तरी रस वर पुरपू आणायचा. चवच असते. तसे जुने आंबे आहेत. आज विठाला शेवटचा काळ जवळ आला सुखदेवांचा. भागवतातले सुखदेव नाही, सुखदास नावाची एक व्यक्ती होती. परम सुखदास. डोळे शिथिल झाले. एका वैद्यानं चष्मा दिला. थकले एक व्यक्ती डब्बा घेऊन आला. भक्त बाबा मी तुम्हाला जेवायला डब्बा आणलाय. नको म्हणे, मी हाताने केलेलं खातो. पण त्या भक्तानं सांगितलं माझ्या बायकोनं 16 स्वयंपाक केला. 16 16 या शब्दाचा अर्थ शुद्धता. एका चांगल्या घरी आम्हाला 16 स्वयंपाक. पण बाईनं मी विचारलं ताई ही फरची काय ब्रासची आहे. काय नाही म्हणले 27,000 रुपये ब्रासची फरची. अरे बापरे म्हणलं. माई तर साऱ्या घराची तितक्यात झाली. 27,000 रुपये ब्रासचीच फरची किचन मध्ये. मी म्हणलो बाई एवढ्या महागाईची फरची मग तुमच्या पायात चपला कस काय स्वयंपाक करताना. नाही महाराज ह्या स्वयंपाक करायच्याच चपला आहेत. मी म्हणलो महाराज हाणायची नाही का एखादी. आमचा तरी उद्धार होईन. आणि 2-3 चपला आमच्या मी तोतरी. याला 16 नसते. शुद्ध असं 16 माझ्या पत्नीने स्वयंपाक केला. साधून सांगितलं त्याबद्दल दुमत नाही. मी नामधारक आहे. मला याचा काही अपपर भाव नाही. पण माझं आयुष्य 5 दिवसाचं राहिलंय. मला या काळात जगाच्या मालकाचं चिंतन करायचंय. मला आता काही खायचं नाही. ते हापकुलच महाराज. कधी जाणार. आजपासून 4थ्या दिवशी 5व्या दिवशी सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर जाणार. उत्तरायण लागणार आहे त्या दिवशी. निष्ठेनं भजन केलेल्या लोकांच्या ताब्यात यम असतो. 6 महिने वक्ते बाबा अंथरुणावर पडून. हो सप्तमीला ज्ञानोबारायच्या मंदिरामध्ये प्राक्षाळ पूजा असती. त्या दिवशी साखर लिंबू लावून देवाला स्नान घालते ज्ञानोबारायांना. आम्हाला संध्याकाळी 5 वाजता निरोप आलता. मी 6:15ला निघलोन आळंदीला पोचलो. सकाळी
स्नान घालायला भेटलं. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 3 तासापुरतं मंदिर आतमध्ये जाऊन प्रवेश, आणि बाहेर आलो की निरोप मिळाला. नामनिष्ठ धर्मभास्कर वक्ते बाबा विश्वात्म्यात विलीन झाले. मी लगेच याला म्हणलं उत्तरायण सुरू झाले. काय ताकद! 6 महिने बाजावर खेळणारी व्यक्ती पण उत्तरायण लागल्याशिवाय गेली नाही. ही नामाची ताकद, निष्ठेची ताकद, धर्म जोपासण्याची ताकद. अशी महात्मे काही काही. तसा हा एक महात्मा. अरे त्या दिवशी उत्तरायण लागणार आहे, सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर मला जायचंय. सदा संग हरिदासाचा. संतांची संगती कशा करतात. मग सगळ्या भक्तगणांना माहीत झालं. लाखो लोक त्या आश्रमावर जमा झाले. जमा झाल्याच्या नंतर उद्या सकाळी बाबा जाणार. काही रडत होते, काही प्रश्न करीत होते. दुःख वाटलं सगळ्यांना. एका निष्ठावंत भक्ताने विचारलं, बाबा तुमचं उद्या देहावसान झाल्याच्या नंतर पुढची क्रिया काय? काय नाही, एकच क्रिया. माझ्यावर तुम्ही देवा इतकं प्रेम करत असाल तर तुम्हाला माझी शपथ आहे, मी गेल्याच्या नंतर माझ्या 14 वस्तू माझ्या अंत्यविधी सोबत जाळून टाका.